सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। उद्यापासून पुढील 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात उद्यापासून होणार आहे। राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पुढील 48 तासांच्या नंतर सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या या सर्वत्र परिसरामध्ये पुढील 4 दिवस उद्यापासून मोठ्या जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मित्रांनो, उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात हे मोठे पावसाचे असतील। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्राचा भाग पाहिला असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही जवळपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला पुढील 3 ते 4 दिवस म्हणजेच उद्यापासून झालेली पाहायला मिळेल। विदर्भात देखील आपल्याला 12 तासांच्या नंतर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीतच या सर्वच परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, सावंतवाडी, मालवण, ओरस, कणकवली, गारगोटी, निप्पाणी, सनकेश्वरा, चिकोडी, त्यासोबतच देवगडचा भाग, राजापूर, विजयदुर्ग, त्यासोबतच इकडे इचलकरंजी, कोडोली, लांजा, येल्लोर, मेरवी, ईश्वरपूर, तासगाव, पेनुंब्रे, जयगड, संगमनेर, पाटण, कराड, पैठण, मायनी, विटा, करगणी, तसेच चिपळूण, दाभोळ, खेड, दापोली, रहीमपूर, मायनी, म्हसवड, तसेच महाबळेश्वर, वाई, मंडणगड, महाड, लोणंद, फलटण, नातेपुते, तसेच बारामती, लासेगाव, भोर, जेजुरी, सासवड, महाड, मानगाव, लवासा, मुरुड, जंजिरा, भारदखोल, त्यासोबतच इकडे पौड, नागठणे, दौंडचा बराचसा भाग, श्रीगोंदा, केडगाव या भागात देखील आपल्याला जोरदार पाऊस पुढील येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील वातावरण आता लवकरच बदलणार आहे आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। काही भागात वातावरणात बदल होऊन हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि उर्वरित भागामध्ये आपल्याला पुढील काही तासांच्या आत पावसाचे आगमन झालेले पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे अलिबागचा भाग, पेन, नागोठणे, लोणावळा, पौड, चाकण, पावळ, शिरूर, मनसर, कर्जत, नवी मुंबई, उरण, तसेच उल्हासनगर, मुरबाड, अंबी, जुन्नर, आलेफाटा, वसई विरार, शहापूर, तसेच लवालवाडी, अकोले, संगमनेर, वाडा, घोटी, सिन्नर, खोडाला, बोईसर, जवाहर, त्र्यंबक, निफाड, सिन्नर, कोडोली, पेठ, दिंडोरी, चांदवड, मनमाड, वापी, नेरलगावचा बराचसा भाग, नारगोल, तसेच चिवोळ, वलसाड, खारगम, सपुत्रा, सताना, नामपूर, मालेगाव, अहवा, चिखली, सुबेर, साखरी, तसेच वायरा, नवपूर, बरडोली या भागात देखील आपल्याला उद्यापासून मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता हा जो खामगावचा भाग आहे, कारंजा, लाड, यवतमाळ, चिखली, अरवी, अचलपूर, वरुड, धरणी, अकोट, मुलताई, संवसर, छन्नेरा या भागात देखील पाऊस सुरू होईल। तसेच मेहकर, परतूर, जिंतूर, पुसद, अरणी, पांढरकवडा, वरोरा, किनवट, निर्मल, तसेच भोकर, परभणी, माजलगाव, परळी, केज, तसेच इकडे अहमदपूर, उदगीर, देगलूर या भागात देखील आणि बिदरच्या परिसरात देखील आपल्याला येत्या काही तासात पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।